पप्पा एकदा फोटोसिंथेसिस समजून सांगा ना. फोटोसिंथेसिस बरं घे. फोटोसिंथेसिससाठी वनस्पतीला कशाची आवश्यकता असते? कार्बन डायऑक्साईड, सनलाईट, वॉटर. वॉटर. आता वॉटर कुठून भेटत असतं Water. Roots पासून. रूट्सपासून. म्हणजे काय, मुळापासून पाणी ते शोषून घेतात. कार्बन डायऑक्साईड कुठून घेतात? एअर पासून. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो तो पानावाटे शोषला जात असतो. आता इथं लक्षात घे, हे जे हिरवं पान असणार आहे, या हिरव्या पानाच्या या साईडला पाठीमागचा जो भाग असतो त्याच्यावरती स्ट्रोमा असतात. स्ट्रोमा म्हणजे काय, छोटे छोटे छिद्र असतात त्याच्यावरती, जे आपल्याला डोळ्याने दिसणार नाही. आणि हे जे स्ट्रोमा असतात त्याच्या थ्रू काय करतात, ते कार्बन डायऑक्साईड काय करतात, आतमध्ये घेतात. यामध्ये आतमध्ये घेणार आहे. त्यानंतर आता पुढची प्रोसेस काय होत असते यामध्ये माहिती आहे का? सूर्यप्रकाश घेतल्यानंतर सूर्यप्रकाश या पानावरती पडणार. पानावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर या पानामध्ये हरितलौक असतात. क्लोरोप्लास्टमध्ये हरितलौक असतात, क्लोरोफिल. ते क्लोरोफिल काय करतात, या सूर्यप्रकाशानं ते शोषून घ्यायचं काम करतील. त्यानंतर पुढची प्रोसेस काय होती यामध्ये, की आतमध्ये क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्टमध्ये काय होतं, की क्लोरोप्लास्टमध्ये सर्वात पहिली प्रोसेस जी चालते ना, ती चालत असते या ठिकाणी फोटोलायसिसची. फोटोलायसिस म्हणजेच काय, वॉटर स्प्लिटिंग. वॉटरचं हे काय केमिकल सूत्र काय त्याचं, H2O. मग त्यामध्ये वॉटर स्प्लिटिंग म्हणजे काय, की वॉटरचं स्प्लिटिंग होतं. म्हणजेच हायड्रोजन आयन वेगळा होतो आणि ऑक्सिजन जे असणार आहे तो वेगळा होतो. आणि जो ऑक्सिजन या टप्प्यात तयार होणार आहे तो ऑक्सिजन नंतर जे स्ट्रोमा याच्या खालची, त्या स्ट्रोमामधूनच काय होतो, वातावरण परत सोडतो, जो की आपल्याला भेटतो. बरोबर. आता ही फोटोसिंथेसिस प्रोसेस 2 टप्प्यामध्ये होते. पहिला जो मी तुला टप्पा सांगितला वॉटर लायसिसचा, तो जो टप्पा असणार आहे तो टप्पा कसा, त्याला म्हटलं असतं लाईट डिपेंडंट रिॲक्शन. कारण त्याला ऊर्जेची गरज आहे. हरितलौक काय करतात, ऊर्जा घेतात, वॉटरला स्प्लिट करतात, त्यामध्ये हायड्रोजन आयन वेगळा निघतो आणि ऑक्सिजन रिलीज होतो. बरोबर. मग यामध्येच या प्रोसेसमध्ये पहिल्या ATP आणि NADPH तयार होत असतं. आणि आता पुढची जी प्रोसेस राहते त्याला ऊर्जेची गरज नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं, प्रकाशाची गरज नाही. म्हणजेच त्याला म्हटलं असतं लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन म्हणजेच काय, झाडामध्ये किंवा वनस्पतीमध्ये चालणारी केल्विन सायकल म्हणजेच काय, तर लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन असणार आहे. आता लाईट इंडिपेंडंट रिॲक्शनमध्ये काय होतं, आता CO2 जो की कुठून घेतलेला आहे, या पानामध्ये कुठून आलेला आहे, तो स्ट्रोमामधून घेतलेला आहे. बरोबर. आता त्या केल्विन सायकलमध्ये CO2चं काय होत असतं, स्प्लिटिंग होत असतं. म्हणजेच काय, रुबिस्को नावाचं एक एन्झाईम असतं वनस्पतीमध्ये, जे जगात सगळ्यात जास्त वनस्पतीमध्ये सगळ्यात जास्त आढळणारा एन्झाईम जर कोणता असेल तर ते रुबिस्को आहे. आणि त्या रुबिस्को एन्झाईमच्या सहाय्यानं काय होतं, जे कार्बन डायऑक्साईड असणार आहे त्याच्यामध्ये केल्विन सायकलमध्ये 3 प्रोसेस चालतात. पहिली असते कार्बन फिक्सेशन. आता कार्बन फिक्सेशन म्हणजे काय, कार्बन CO2 जे असणार आहे रुबिस्कोच्या सहाय्यानं काय होतं, ते एन्झाईमच्या मदतीनं त्याचं स्प्लिटिंग होतं, कार्बन वेगळा निघतो आणि 3PGA पहिला आयटम तयार होतो. पहिला जो पदार्थ आहे तो 3PGA तयार होत असतो. आणि त्यानंतर रिडक्शन होतं आणि रिडक्शन झाल्यानंतर कार्बन फिक्सेशन कंप्लीट होतं. आणि कार्बन फिक्सेशनमध्ये काय आहे, कार्बन फिक्सेशन म्हणजेच आता कार्बनला अन्नामध्ये फिक्स करायचं आहे. म्हणजे वनस्पती काय तयार करतात, त्याच्यापासून सुक्रोज आणि स्टार्चच्या स्वरूपामध्ये अन्नसाठा करतात. जे सुक्रोज तयार होतं त्यामध्ये वनस्पती स्वतःची अशी बांधणी आहे ना, त्याला यूज करतात. ते स्वतःसाठी त्या सुक्रोजचा वापर करतात. आणि जे स्टार्च असणार आहे ना, त्या स्टार्चचा वापर वनस्पती कशासाठी करतात, त्याला स्टोअर करून ठेवतात. जे की आपण भाजीपाला येथे खातो ते आपण स्टार्चच्या स्वरूपामध्ये घेत असतो. तर अशा पद्धतीनं जी पूर्ण फोटोसिंथेसिस ना ती कंप्लीट होत असते. मग यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस असतात, मग 2 टप्पे असतात. एक असतं लाईट डिपेंडंट रिॲक्शन आणि दुसरी असते लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. समजलं आता? हो.